हॅलो, नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये स्वागत आहे तुमचं. आजची रेसिपी करूया. आजची रेसिपी आहे बालुशाही. बालुशाहीसाठी लागणारं साहित्य: 1 कप मैदा घेतलेला आहे मी या वाटीने. थोडासा सोडा घ्यायचा खायचा, भाज्यात वगैरे टाकतो तो. आणि तेल गरम करायला ठेवलं आहे मी. गरम झालेलं आहे, ते घेऊया. वाटीने अर्धा वाटी. ते मिक्स करून घेऊया आणि याचा गोळा बनवून घेऊया. ते छान झालेलं आहे. मोठी बनते असंच पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी घालून खूप असं कणकीसारखं नाही मळायचं, असं हलकंसं थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करायचा. तयार करून ठेवून द्यायचं. बालुशाहीसाठी लागणारा पाक: त्याच वाटीने 1 वाटी मी साखर घेतली आणि त्याच वाटीने अर्धा कप, पावा कप पाणी घ्यायचं आणि पाक करून घ्यायचा तयार. अशा प्रकारे पाक करून घेऊया आपण. याच्यासाठी बालुशाहीसाठी लागणारा 2 तारी पाहिजे, तयार करून घेऊया. पाक होत आलेला आहे. 2 तारी करायचं. याच्यासाठी बालुशाहीला थोडा जास्त पाहिजे. आपला पाक झालेला आहे. थोडं केसर घालून घेऊया, थोडं वेलची पावडर. पाक झालेला आहे. आता कढई ठेवूया गरम करायला. बालुशाही करायला घेऊया. आपण बालुशाही बनवून घेऊया. असे बनवून घ्यायचे. असे बनवून घ्यायच्या. खूप असा गोळा दाबून नाही घ्यायचा, हलकासा घ्यायचा. अशा हलक्या बनवून घ्यायच्या. ते अशा झालेल्या आपल्या बालुशाही बनवून टाकलेलं आहे. आपलं तळायला घेऊया. तळून घ्यायचे. मंद गॅसवर छान तळून घ्यायचे. आपली तयार झालेली आहे. काढून घेऊया. दुसरी तळायला घेऊया. अशाप्रमाणे सगळ्या तळून घेऊया. आपली बालुशाही तळून झालेली आहे. अशा प्रकारे तळून घ्यायची छान मंद गॅसवरती. आपली बालुशाही तयार झाली आहे. सगळ्या तळून झालेल्या आहे. अशा प्रमाणे सगळ्या तळून घेतलेल्या आहे. अशा प्रमाणे पाकात टाकून घ्यायच्या. डीप करायची छान पाकामध्ये, हलक्या हाताने. आणि मग काढून घ्यायचं. अशाप्रमाणे
सगळे पाकामध्ये डिप केलेले आहे.